गेल्या काही दिवसापासून ज्याची वाट महाराष्ट्रातील अनेक लोक बघत होते, बारामती विधानसभेत कुणाकुणाची लढाई होणार आणि ते हाय व्होल्टेज होणार का? मतदारांना अशा गमती बघायला लई आवडत असतात. त्यामुळे बारामती विधानसभेकडं राज्यभरातील लोकांचं लक्ष लागलेलं होतं की इथली लढाई हाय व्होल्टेज होणार का नाही, याबद्दल लोकांच्यात मनात उत्सुकता होती आणि ती उत्सुकता आज संपलेली आहे. अजितदादा पवार विरुद्ध युगेंद्रदादा पवार अशी ही लढाई लागलेली आहे. दोन दादांच्यात ही लढाई होणार आहे, काकाच्यात पुतण्याच्यात लढाई होणार आहे. अजितदादा पवार हे अनेक वेळा निवडून आलेले राज्याचे एक अनुभवी मंत्री आहेत. अनेक वेळा ते उपमुख्यमंत्रीसुद्धा झालेले आहेत. त्यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची आकांक्षासुद्धा आहे. हे काय सांगायची गरज नाही आहे. अजितदादा एकूणच काय तर अनुभवी आहेत. म्हणजे जर कुस्तीच्या भाषेत बोलायला गेलं तर अजितदादा हिंद केसरी आहेत आणि युगेंद्र पवार काडी पैलवान आहेत. युगेंद्र पवार जरी काडी पैलवान असले तरी युगेंद्र पवारांच्या मागे असणारा वस्ताद हा महत्त्वाचा आहे आणि तो वस्ताद म्हणजे शरदचंद्र पवार. पवारसाहेब युगेंद्र पवारांच्या मागे असल्यामुळे हा सामनाही लोकसभेइतका रंगतदार होतो काय अशी उत्सुकता एकूणच महाराष्ट्रात लागलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेला बारामतीबद्दल एक वेगळं आपुलकीचं प्रेम आहे. त्यामध्ये तिथं जितके पवार साहेबांवरती प्रेम करणारे आहेत तितकेच पवार साहेबांच्याबद्दल राग बाळगणारे सुद्धा आहेत. अशा सर्वच लोकांसाठी बारामती मतदारसंघ हा उत्सुकतेचा विषय बनलेला आहे. लोकसभेप्रमाणे जर तिथं मतदान झालं तर युगेंद्र पवार यांचं पारडं जड असणार आहे. पण बारामतीकरांच्या मनात एकूणच पवार कुटुंबियांच्याबद्दल चांगलं मत आहे. सुप्रियाताईंना त्यांनी लोकसभेला निवडून दिलं तर विधानसभेला ते अजितदादांना निवडतील असाही काही जणांचं म्हणणं आहे. मात्र ह्या म्हणण्यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर सुप्रिया सुळे ज्यावेळी निवडून आल्या लोकसभेला त्यानंतर त्यांनी एक प्रतिक्रिया दिली होती किंवा एक मुलाखत दिली होती एका वृत्तवाहिनीला. त्यामध्ये सुप्रियाताई म्हणाले होते की बारामती मतदारसंघ कळणारा एकमेव माणूस आहे तो म्हणजे शरद पवार. म्हणजे पवारसाहेब हे बारामतीमध्ये किती लक्ष घालतात त्यावरती युगेंद्र पवार यांचा जय पराजय निश्चित होऊ शकतो. त्यामुळे अजितदादा एका बाजूला आणि युगेंद्रदादा एका बाजूला असले तरी युगेंद्र पवार यांच्या बाजूने शरद पवार आहेत हे महत्त्वाचं आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्व सिस्टीम म्हणजे सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, सेवा सोसायट्यांचे चेअरमन, त्याची बॉडी असेल, बॉडीमधले लोक असतील, मार्केट कमिटीतले लोक असतील, असे सर्व लोक अजितदादांच्या बाजूला होते. झेडपी पंचायत समिती सदस्य होते. अनेक लोक हे अजितदादांच्या बाजूला होते. एवढी सगळी मोठी सिस्टीम असूनसुद्धा बारामतीमध्ये आणि अजितदादांची विकास कामं मेन सांगितली पाहिजे तर अजितदादांची विकास कामं असताना सुद्धा आणि ही इतकी मोठी तगडी सिस्टीम, एवढी तगडी लोक असताना सुद्धा कुठंतरी अजितदादांच्या उमेदवाराला म्हणजे सुनेत्रा वहिनींना फार कमी मतं पडली आणि सुप्रियाताईंना चांगलं मोठं लीड बारामती विधानसभेच्या त्या विधानसभा मतदारसंघातून मिळालं होतं. या सर्वच गोष्टी पाहता कुठेतरी बारामतीमध्ये लोकसभेला अजितदादांच्याबद्दल पवारसाहेबांना सोडल्याबद्दल एक भावनिक वातावरण असू शकत होतं. त्यामध्येच अजितदादा यांच्याकडून जे पदाधिकारी होते किंवा अजितदादांचे जे कार्यकर्ते होते त्यातले जे लाभार्थी होते त्यांच्यासाठी एक शब्द पडला होता तो म्हणजे मलिदा गँग. मलिदा गँगवरती राग असलेले सर्वसामान्य लोकांनी सुप्रियाताईंना भरभरून मतं दिली होती आणि त्या सर्वसामान्यांच्या मतांवरती सुप्रियाताईंना इथं फार मोठं लीड मिळालं होतं. त्यामुळं यावेळी विधानसभा निवडणुकीत कुठंतरी हा मलिदा गँग फॅक्टर कमी करण्यात यश आले का अजितदादांना, यावरती देखील अजितदादांचा जय पराजय डिपेंड असणार आहे. त्याचबरोबर यावेळी मागच्या वेळीसुद्धा त्या प्रचार करणाऱ्या सुप्रियाताईंचा प्रचार करण्यासाठी युगेंद्र पवार हे स्वतः होतेच, रोहितदादा पवार होते. रोहित पवारांचे आई वडील म्हणजेच राजेंद्र पवार आणि सुनंदा वहिनी पवार यासुद्धा होत्या. शर्मिला वहिनी पवार होत्या. त्यानंतर श्रीनिवास पवार होते. हे सर्व पवार कुटुंबीय
तिथं सामाजिक काम अनेक वर्ष करत आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट असेल, कृषी विज्ञान केंद्र बारामती असेल किंवा शारदानगरचं जे शाळेचं काम आहे ते असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या लोकांच्याशी संपर्क असणारे अनेक पवार कुटुंबीय आहेत. ते सर्व सुप्रियाताईंच्या सोबत होते. मात्र यावेळी रोहित पवार हे सुद्धा कर्जत जामखेडमधून लढत असल्यामुळे त्यातील काही लोक हे कर्जत जामखेडमध्ये असणार. त्यामुळे युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी किती लोक पवार कुटुंबीय तिथे सक्रिय असतील हे देखील महत्त्वाचं आहे. आणि ज्या म्हणजे लोकसभेला जनतेने निवडणूक हातात घेतली होती, तशी निवडणूक आता बारामतीतील जनता हातात घेणार काय, यावरती बरंचसं भवितव्य दोन्ही उमेदवारांचं अवलंबून असणार आहे. आता ज्या बारामतीमधून शरद पवार निवडून आले, सुप्रियाताई निवडून आल्या, अजितदादा पवार निवडून आले, ह्या बारामतीमधून यावेळी नवीन उमेदवार म्हणून जे युगेंद्र पवार राहिले आहेत ते निवडून येण्याची शक्यता आहे काय? तुम्हाला काय वाटतं? युगेंद्र पवार हे नवे दादा म्हणून बारामतीचे उदयाला येतील का? आणि ते निवडून येण्यात कोणते फॅक्टर महत्त्वाचे असतील? तसेच अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती जे मलिदा गँगचे आरोप झाले होते ते कुठंतरी कमी करण्यात अजितदादांना यश आलं का? त्याचा काय परिणाम होईल याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ यातलं जे सांगणं होतं ते कसं वाटलं याबद्दल ही प्रतिक्रिया कळवा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर ते तेवढं आठवणीनं करून घ्या. आपण ह्या विधानसभेत अनेक असे व्हिडिओ करत राहू. धन्यवाद. थँक्यू.